आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आलाय। पुण्यामधल्या बालेवाडी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। तर योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। तर या कार्यक्रमानिमित्ताने पुण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर वचनपूर्ती सोहळा या आशयाचे बॅनर्स देखील लावण्यात आले आणि या बॅनरवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री आदिती तटकरे यांचा देखील फोटो आहे। तर पुण्यामधील स्वारगेट चौकात सुद्धा ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। दरम्यान ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते त्यातील पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 14 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भव्य कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाहीये आणि पुण्यामधील बालेवाडीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। तर पत्रिकेमध्ये सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांची या ठिकाणी नावं आहेत, मात्र निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना खडे बोल सुनावले। जे स्वतः स्टंटमॅन आहेत त्यांनी हे नको सांगायला की सरकारने काय करायला हवं, सरकार योग्य काम करतंय, स्टंटमॅन लोकांनी हे सांगू नये असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। ही रक्षाबंधनाची एक गिफ्ट आहे सर्व बहिणींसाठी आणि जसं तुम्ही सांगितलं हे पैसे या अमाऊंट्स आता त्यांच्या बचत खात्यांमध्ये स्त्रियांच्या यायला लागले आहेत आणि जी छोटी मोठी त्यांची गरज असेल थोडा त्यांना नक्की या पैशांनी हातभार लागेल आणि तीच आम्हा सगळ्यांची मनापासून इच्छा आहे। विरोधी पक्षाकडून फार टीका होत आहे, निवडणुकीसाठीचा स्टंट आहे, लवकरच बंद केली जाईल योजना। स्टंटमॅन लोकांनी नको सांगायला की कोण काय करतंय, हे बरोबर लोकांसाठी कामं करतायत आणि स्टंटमॅन लोकांनी नको सांगायला की इथे स्टंट्स चालू आहेत। उद्धव ठाकरे राजकारणी माणूस नाहीये, जनता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवेल आणि त्या खुर्चीवर बसवेल असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलाय। तर उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य माणूस असून त्यांनी कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला सांभाळलंय आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जनता त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री त्यांना करेल असा विश्वास निंबाळकरांनी व्यक्त केलाय। या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे यावं लागलं आणि साहेब त्या खुर्चीला चिटकून न बसता त्या ताबडतोब राजीनामा देऊन तिथून बाजूला झाले। मला वाटतं ज्यावेळेस साहेब वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत होते त्यावेळेस सामान्य माणसाच्या डोळ्यात सुद्धा असं होतं ज्याचा काही राजकारणाशी संबंध नाही, अशा माणसाच्या डोळ्यात असं होतं। मला वाटतं त्या अश्रूची किंमत सामान्य जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे बसेल। त्यामुळे निश्चितच साहजिकच जनता त्यांना परत त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार। आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। बच्चू कडू यांच्या प्रहारला बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानलेत। निवडणूक आयोगानं शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलंय, खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आता मारणार, अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावी लागणार असं बच्चू कडू म्हणाले। त्यांनी आम्हाला शोभेचे असं चिन्ह दिलं आणि आता खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार आम्ही इथं मारणार। मला तसं क्रिकेट न आवडता गेम आहे, पण आता त्याला अधिक आवडता करून अतिशय जोमदारपणे बॅटिंग करावं लागणार आहे आणि ते शेतकरी शेतमजूर आमच्या सर्व दिव्यांग बांधवासाठी हे बॅटिंग निश्चितच आमच्या कार्यकर्त्यासह आम्ही अधिक जोरदार करून सगळ्यांच्या मला वाटते यामध्ये रन रेट आम्ही वाढवणार आहोत।